नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचे ड्रॉइंग ट्युटोरियल हे इंटरमिजिएट ग्रेड ड्रॉइंग एक्झामच्या डिझाईन या विषयावर आधारित आहे. आणि आज हे जे ड्रॉइंग मी तुम्हाला काढून दाखवणार आहे, अशा प्रकारचे डिझाईन टेबल टॉप, फरशी, पिशवी, डिश, उशी कवर किंवा बेडशीट इत्यादी सारख्या विविध वस्तूंवरील डिझाईन म्हणून वापरू शकता. तर मित्रांनो, मी आर्ट इन्स्ट्रक्टर आशुतोष तुमचं स्वागत करतो माझ्या आर्ट चॅनलवर. चला तर सुरू करूया आजचे ड्रॉइंग ट्युटोरियल. सर्वप्रथम कागदाची लांबी व रुंदी मोजून कागदाच्या उभ्या व आडव्या मध्यातून जाणाऱ्या दोन रेषा काढायच्या आहेत. या रेषा जिथे एकमेकांना छेदतील तो बिंदू कागदाचा मध्यबिंदू असेल. आता या मध्यबिंदूच्या सहाय्याने कागदाच्या मधोमध एक 10 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आहे. आता वर्तुळ काढण्यासाठी जे अंतर घेतले होते तेच अंतर कायम ठेवून राऊंडरचे एक टोक वर्तुळाच्या परिघावर ठेवायचे आहे व वर्तुळाच्या परिघाला छेदणारा एक कंस काढायचा आहे. जो बिंदू आपल्याला भेटेल त्यावर परत राऊंडर ठेवून पुढे अजून एक कंस काढायचा आहे. हीच प्रक्रिया आपल्याला पहिल्या बिंदूजवळ पोहोचेपर्यंत चालू ठेवायची आहे. अशा रीतीने आपल्याला वर्तुळाच्या परिघावर 6 बिंदू मिळतील व हे 6 बिंदू पट्टीच्या साहाय्याने आपल्याला एकमेकांना जोडायचे आहेत. बिंदू जोडल्यावर वर्तुळात एक षटकोन तयार होईल. आता षटकोनाच्या केंद्रातून जाणाऱ्या 3 कर्णरेषा काढायच्या आहेत. अशा प्रकारे आपण षटकोनाला त्याच्या केंद्रापासून 6 समभुज त्रिकोणामध्ये विभागले आहे. आता मित्रांनो, आपण आपल्या डिझाईनमधील एक महत्त्वाचा टप्पा पार पाडणार आहोत. आपल्याला कुठल्याही एका त्रिकोणामध्ये फुलाच्या व पानांच्या अलंकारिक आकारांचा उपयोग करून एक छान व सुंदर डिझाईन काढायची आहे. डिझाईन काढताना लक्षात ठेवा की जे फुलांचे आणि पानांचे आकार आपण काढणार आहोत ते अगदी साधे, सरळ आणि सोपे आकार काढायचे आहेत. शक्यतो अवघड, गुंतागुंतीचे, जटिल असे आकार काढण्याचे टाळा, कारण बऱ्याचदा खूप विद्यार्थ्यांना असे आकार काढणे, रंगवणे व वेळेत चित्र पूर्ण करणे खूप कठीण होऊन बसते. डिझाईन काढून झाल्यानंतर आपल्याला एक ट्रेसिंग पेपर किंवा बटर पेपर घ्यायचा आहे व तो व्यवस्थितरित्या डिझाईनवर ठेवायचा आहे. आता ट्रेसिंग पेपर न हलवता काळजीपूर्वक सर्व डिझाईन ट्रेस करून घ्यायची आहे. ट्रेसिंग करताना चांगली टोकदार पेन्सिल किंवा मेकॅनिकल पेन्सिलचा वापर केल्यास ट्रेसिंग करणे सोपे जाते. आवश्यकता भासल्यास पट्टीचा सुद्धा उपयोग करू शकता. एकदा का तुम्ही पहिल्या त्रिकोणातील सर्व आकार काळजीपूर्वक ट्रेसिंग पेपरवर उतरवून घेतले की ट्रेसिंग पेपर उलटवायचा आहे व ट्रेसिंग पेपरच्या मागच्या बाजूला जिथे जिथे डिझाईन आहे त्या सर्व ठिकाणी पेन्सिल घासायची आहे किंवा पेन्सिलने शेडिंग करायची आहे. आता आपण या ट्रेसिंग पेपरवर काढलेली डिझाईन उर्वरित 5 त्रिकोणांवर छापणार आहोत. यासाठी ट्रेसिंग पेपर कोणत्याही एका त्रिकोणावर ठेवावा लागेल. तो ठेवताना डिझाईन असलेली बाजू वरच्या दिशेने आणि ज्या बाजूला पेन्सिल घासली आहे ती बाजू खालच्या दिशेने असावी. तसेच ट्रेसिंग पेपर मुख्य कागदावरील डिझाईनशी जुळवून ठेवावा, जेणेकरून डिझाईनमधील संदर्भ बिंदू जुळतील. या डिझाईनमध्ये षटकोनाच्या आतील समभुज त्रिकोणांचा वापर ट्रेसिंगसाठी संदर्भ बिंदू म्हणून केला गेला आहे. लक्षात ठेवा की ट्रेसिंग करताना आपण डिझाईनमधील कागदाची पुढची बाजू, मागची बाजू किंवा दोन्ही बाजू वापरू शकतो. जेव्हा आपण पुढची बाजू वापरतो तेव्हा ट्रेस केलेले चित्र जसेच्या तसे छापले जाते, परंतु जेव्हा आपण मागची बाजू वापरतो तेव्हा छापलेले चित्र हे ट्रेस केलेल्या चित्राच्या उलट म्हणजेच परावर्तित प्रतिमा असते. तर मित्रांनो, जसे की तुम्ही बघू शकता की आपण ट्रेसिंग पेपर वापरून एका भागातील डिझाईन दुसऱ्या भागात हस्तांतरित केली आहे. परंतु हे करताना तुमच्या लक्षात आले असेल की ट्रेस केलेल्या चित्राची प्रिंट थोडीशी पुसटशी आहे. अशा परिस्थितीत आवश्यकता भासल्यास चित्राची प्रिंट स्पष्ट करण्यासाठी तुम्ही एक धारदार पेन्सिल वापरू शकता. तथापि चित्राला खूप जास्त गडद करू नये, कारण जर तुम्ही चित्र रंगवताना हलके रंग वापरत असाल तर पेन्सिलच्या खुणा रंगातून दिसून येतील. तसेच खूप जास्त गडद चित्रामध्ये जर काही चूक झाली तर ती इरेजरच्या साहाय्याने पुसणे देखील कठीण होऊन जाते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कसे आपण चित्रातील एका भागाची डिझाईन चित्राच्या दुसऱ्या भागात छापून घेतली आहे. ट्रेसिंग पेपरचा वापर केल्याने या दोन्ही भागातील डिझाईन तंतोतंत जुळून आली आहे. आता हीच प्रक्रिया आपल्याला चित्राच्या उर्वरित भागात रिपीट करायची आहे व चित्र पूर्ण करायचे आहे. तर मित्रांनो, मला वाटते की तुम्हाला इथपर्यंतची ड्रॉइंग काढण्याची प्रक्रिया समजली असेल, पण ज्यांना समजले नाही त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सविस्तरपणे समजावून सांगतो. इथे आपण एका षटकोनाचे 6 समान भाग करत आहोत आणि त्यामध्ये एक सममितीय डिझाईन तयार करत आहोत.
यासाठी एका भागामध्ये पानांच्या आणि फुलांच्या अलंकारिक आकाराचा वापर करून एक साधी व सरळ डिझाईन काढली आहे आणि हीच डिझाईन आपण ट्रेसिंग पेपरच्या मदतीने उर्वरित 5 भागांमध्ये हस्तांतरित करत आहोत. हे ट्रेसिंग करताना मी फक्त ट्रेसिंग पेपरची पुढची बाजू वापरत आहे. यामुळे षटकोनामध्ये एक सममितीय पॅटर्न तयार होत आहे. इथे मला एका गोष्टीवर आवर्जून जोर द्यायचा आहे की षटकोनाच्या उर्वरित भागांमध्ये डिझाईन हस्तांतरित करताना तुम्ही ट्रेसिंग पेपर फिरवून त्याची दिशा बदलून आणि ट्रेसिंग पेपरच्या पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंचा वापर करून या ड्रॉइंगमध्ये विविधता आणू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्या चित्राचा स्केचिंगचा रेखाटनाचा भाग पूर्ण झाला आहे आणि आता आपण रंगकाम सुरू करू शकतो. रंगकामासाठी मी इथे पोस्टर कलरचा वापर करत आहे. सर्वप्रथम आपल्याला पूर्ण चित्राला एक हलक्या रंगाचा पुसटसा वॉश द्यायचा आहे. त्यासाठी मी लेमन येलो, क्रोम येलो डीप व ऑरेंज हे रंग वापरणार आहे. मित्रांनो, येथे मी तुमच्यासोबत एक चित्रकलेची सोपी युक्ती शेअर करणार आहे. तुम्ही वॉशसाठी वापरत असलेल्या रंगामध्ये थोडे फेविकॉल मिक्स करायचे आहे. फेविकॉलमुळे रंग कागदाला घट्ट चिटकून राहतील आणि त्यावर रंगाचा दुसरा थर लावला जाईल तेव्हा ते इतर रंगांमध्ये मिसळणार नाहीत. अशा रीतीने आपण रंगामध्ये फेविकॉल मिसळून चित्रकलेची पेंटिंगची सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम मी चित्राच्या मध्यभागी लेमन येलो हा लाईट कलर, फिकट कलर वापरत आहे. त्यानंतर मी चित्राच्या मधल्या भागात क्रोम येलो डीप हा रंग लावणार आहे. शेवटी मी बाहेरील कडांवर ऑरेंज कलर वापरणार आहे. मी रंगकाम करताना सर्क्युलर मोशन, सर्क्युलर रिदमचा वापर करणार आहे, ज्यामुळे या चित्रात एक सुंदर ग्रेडियंट परिणाम तयार होईल. वॉश लावताना 2 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आपण रंगाचा हा पहिला थर वॉश म्हणून वापरत आहोत, म्हणून रंगात भरपूर पाणी वापरा. वॉशसाठी रंगाचे जाड थर वापरू नका. दुसरी गोष्ट, मोठा ब्रश वापरा, कारण त्यामुळे वेळ वाचतो आणि रंगाचा एक समान थर चांगल्या प्रकारे लावता येतो. वॉश दिल्यानंतर मी आता जांभळ्या रंगाची शेड घेतली आहे आणि तिला अधिक गडद करण्यासाठी त्यात काळा रंग मिसळला आहे. मी हा रंग चित्रातील मोकळ्या जागांमध्ये निगेटिव्ह स्पेसमध्ये वापरत आहे. मी चित्राच्या बाहेरील भागापासून कडेपासून चित्र रंगवायला सुरुवात करत आहे. चित्र रंगवण्यासाठी मी 0 नंबरचा एक छोटा ब्रश वापरत आहे, कारण रंग खूप काळजीपूर्वक लावावा लागतो. तो इच्छित ठिकाणी अचूकपणे आणि व्यवस्थित लावला जाईल याची खात्री करा. पॅलेटवर गरजेपेक्षा थोडा जास्त रंग तयार ठेवा, जेणेकरून चित्र काढताना तो कमी पडणार नाही. या प्रकारे चित्रातील त्रिकोणाचा एक भाग रंगवल्यावर मी मधला एक त्रिकोण सोडून पुढच्या त्रिकोणामध्ये म्हणजेच डिझाईनच्या इतर 2 भागांमध्ये तोच रंग त्याच ठिकाणी वापरला आहे. पुढे मी लाल रंगाची गडद छटा तयार करण्यासाठी पोस्टर रेड कलरमध्ये थोडा काळा रंग मिसळला आणि हा रंग मी उर्वरित त्रिकोणांच्या बाहेरील अर्ध्या भागात वापरत आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला सपाट एकसमान इवन रंग लावायचा असेल तेव्हा रंगात कमी पाणी वापरा. यामुळे रंग पसरणार नाहीत आणि रंग सुकल्यावर डाग पडणे देखील टाळता येईल. आता आपल्याला हाच गडद लाल रंग त्रिकोणातील उर्वरित रिकाम्या जागांवर लावायचा आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जी प्रोसेस वापरत आलो आहोत त्याच पद्धतीने आपल्याला उर्वरित डिझाईनमध्ये रंग भरायचे आहेत. पण यावेळी आपण वापरत असलेल्या रंगामधील काळ्या रंगाचे प्रमाण कमी करायचे आहे. आपल्याला रंगांची हलकी छटा वापरायची आहे. ज्या त्रिकोणामध्ये गडद जांभळा रंग वापरला आहे त्यातील उर्वरित भागात आपल्याला त्याच जांभळ्या रंगाची हलकी छटा वापरायची आहे आणि जिथे गडद लाल रंग आहे तिथे आपल्याला फिकट लाल रंग वापरायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या चित्रातील रिकाम्या जागा म्हणजेच निगेटिव्ह स्पेस रंगाने भरल्या आहेत. मी डिझाईनच्या केंद्राजवळील भाग मुद्दामच रिकामा ठेवला आहे, कारण त्या ठिकाणी आधीच पिवळ्या रंगाचा एक वॉश दिलेला आहे. यानंतर आपल्याला आपल्या चित्रातील लहान जागा रंगाने भरायला सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला डिझाईनमधील जे पाना फुलांचे अलंकारिक आकार आहेत त्यांना रंग द्यायचा आहे आणि हे रंगवताना मी आतापर्यंतच्या डिझाईनमधील इतर भागांमध्ये वापरलेले फक्त लाल आणि जांभळे रंगच वापरणार आहे. तथापि विविध शेड्स आणि टिंट्स तयार करण्यासाठी आपल्याला या रंगांमध्ये पांढरा आणि काळा रंग मिसळावा लागेल. हे लहान भाग रंगवताना आपण फ्लॅट रंगांचा वापर करू शकतो. तसेच डिझाईनला अधिक आकर्षक बनवण्यासाठी रंग मिसळून सॉफ्ट ग्रेडेशन देखील तयार करू शकतो. त्याचवेळी आपण डिझाईनचे काही भाग रिकामे देखील सोडू शकतो आणि डिझाईनचे सौंदर्य वाढवण्यासाठी पोत निर्मिती म्हणजेच विविध टेक्स्चर आणि पॅटर्न्सचा देखील वापर करू शकतो.
तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आपले चित्र जवळपास पूर्ण झाले आहे आणि हे चित्र पूर्ण करण्यासाठी मला अंदाजे 2 तास आणि 45 मिनिटं लागली आहेत। यामध्ये पेन्सिलने रेखाटन करणे, चित्रात रंग भरणे आणि शेवटी चित्रामध्ये हलके टेक्स्चर ॲड करणे या सर्व प्रक्रियेचा समावेश आहे। तर मित्रांनो, इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षेच्या डिझाईन या विषयावर आधारित हा ड्रॉइंग ट्युटोरियल तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर तुम्हाला हे चित्र आवडले असेल तर तुम्ही ते चित्र स्वतः काढण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही हे चित्र काढणार असाल तर फक्त ते जसेच्या तसे कॉपी करू नका, तर तुमच्या कल्पनाशक्तीनुसार आणि आवडीनुसार त्यात मोकळेपणाने बदल करा। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। या चॅनलवरील हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, त्यामुळे तुमच्या सूचना, तुमचे विचार, तुमचे अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढचा व्हिडिओ मेमरी ड्रॉइंग या विषयावर आधारित असेल आणि मेमरी ड्रॉइंगचा विषय शाळेत जाणारी मुले हा असेल। तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार मित्रांनो, गुड बाय।